वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजच्या गावात पोरांच्या सोबत खरंच अवघड आहे हे कंट्रोल करणं. काय लाल लाल रस्सा. किती दिवसानंतर ना आलोय ना आपण. पाम बीच रोड. अगं माझं नीट घे. नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण निघालो आहोत मुंबई दर्शनाला, म्हणजे साऊथ मुंबई फिरायला. खरं तर आम्ही नेहमी फिरतच असतोय, जातच असतोय, बट मम्मी पप्पांना जरा ती साऊथ मुंबई दाखवायची आहे. दॅट टू हा एक अटल सेतू झालेला आहे, तो ब्रिज दाखवायचा आहे. म्हणजे काही गोष्टी आहेत ज्या नवीन मुंबईमध्ये झालेल्या आहेत. खरं तर मुंबई शहरामध्ये बऱ्याच गोष्टी बघण्यासारख्या आहेत. ठीक आहे, चला. गणपती बाप्पा मंगलमूर्ती, उंदीर मामा की येस. बापरे, केवढं कन्स्ट्रक्शन चाललंय याचं. हा कसला ब्रिज बनवत चाललाय. आपण लास्ट टाइम कधी आलेलो रे? मी तर सारखंच येत असतोय, बट हे अचानकच चेंज दिसतोय मला. मम्मीला ना आमच्या तिच्या नातीची खूप आठवण येते. 5-5 मिनिटाला परी 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 अशी करते मम्मी. तो बघ तुझा धुरंधर कसा झोपलाय. त्याचं तोंडून एवढी शांतता. बाय द वे, एक गोष्ट, आता आम्ही जस्ट टोल नाक्यावरती टोलसाठी थांबलो होतो. पुढच्या त्या गाडीला पण त्यांनी बराच वेळ लावला. आमच्या गाडीला सुद्धा ते स्वतः येत आहेत, पुन्हा ते स्कॅन करतायत. मग सगळं टोल बसावण्याचे काम झालं. फास्टॅग बसवलाय कशासाठी हा मला प्रश्न पडतो. हो, कसलं क्लिअर दिसतंय ते. शेवटपर्यंत दिसतोय तो अटल सेतू. खूप क्लिअर आहे. बघितलं का, तिकडे 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 पर्यंत येतो. अगदी दिसलं काय. बाप रे, आज मला पहिल्यांदा दिसला अटल सेतू पूर्ण. माहिती काय, नाहीतर त्या पोल्युशनमुळे अजिबात दिसतच नाही. असा समोरचा फक्त दिसतो, लांबपर्यंत दिसतच नाही. आज बिल्डिंग पण चांगली दिसतील आमच्या त्या मुंबई मधल्या, है ना. उंच बिल्डिंग दिसतील. मम्मीला बघायच्या होत्या. होय का. है ना मम्मी? मुंबईच्या आतमध्ये तुम्ही आलंच नाही होय कधी. नाही, आपण एकदा गेलो होतो पप्पा. खूप वर्ष झाली, पण 9 वर्ष झाली असतील. हा, डोंबिवलीला होतो ना, तन्विष नव्हता तेव्हा. पप्पा तू आणि मी गेलो होतो. ओ माय गॉड, फ्लेमिंगो बघा केवढे आले समोर. हो 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 हो, क्या बात है. हे फ्लेमिंगोच आहेत ना. कदाचित तेवढेच येते. लांबडे लांबडे दिसतात त्यांच्या मान आणि पाय सुद्धा. ती वाशी पाम बीच रोड. अगं माझं नीट एक्साइटमेंट मध्ये तू फक्त स्टेअरिंग सोडू नको. मी दाखवायला आम्ही ना मुंबई, मग दाखवतो मी त्यांना. दाखवशी. आलेलो आहोत 7 रस्त्याला. बरोबर आहे ना. धोबीघाट पण इथेच आहे. धोबीघाट पण इथेच आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहोत आमच्या एका पाहुण्यांकडे. काय चाललंय ह्यांची खुसफुस. अरे तोंडात काय आलं रे. शी शी शी. ना असणार आता हा व्हिडिओ टाकणार मी. हो सकता है. का बरं नाही होऊ शकत. आपण आलोय मम्मीच्या आत्याच्या मुलाकडे. तर ह्या आहेत त्यांच्या मिसेस, म्हणजे माझी मावशी लागते. तर ही माझ्या मावशीची मुलगी, म्हणजे बहीण. ओके. बाय द वे, तुमच्या आज गप्पा जर संपतील तर आपण मुंबई बघू, नाहीतर मग मुंबई इथूनच माघारी. मुंबईमध्ये मी नेहमी येतो ते गणपती बघायलाच. त्यावेळी तर प्रचंड गर्दी असते, पण आता जरा नॉर्मल टायमिंग आलेलं आहे, तरी सुद्धा गर्दी आहे. आणि तुम्ही बघताय खरं तर इकडच्या ज्या सगळ्या बिल्डिंग्स आहेत ना, त्या सगळ्या अशा झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या अंतर्गत बांधले गेले आहेत. या इथे आधी चाळ होत्या, म्हणजे ज्या आधीच्या ज्या चाळ पद्धतीमध्ये जे लोक राहायची की नाही, त्या चाळाकडून इथे बिल्डिंग्स उभ्या केलेल्या आहेत. बिल्डिंग्स खूप उंच आहेत, म्हणजे ज्या खूपच जास्त उंच आहेत, जे मोठे टॉवर आहेत त्यांचे रेट्स खूप वेगळ्या लेवलचे. इथे खूप मोठी बिल्डिंग बनते आता 100 माळ्याची. या इकडच्या प्रॉपर्टीचे जे काही रेट्स आहेत ते जवळपास करोडच्या पुढेच आहेत. आणि रेंट जर बघायला म्हटलं तरी 20-25च्या पुढेच आहेत. म्हणजे जरी 1 BHK, आता ह्या बिल्डिंगमध्ये 25,000 1 BHKचा रेंट आहे. 2 BHK जास्त असेल. बट काय आम्ही
मुलगी बघायचा कार्यक्रम बघा. चला मिळाले आपलं parcel. मिळाले का? तुमचं पार्सल येतं तोपर्यंत म्हणलं ब्लॉगिंग करावं. तुला कॉन्टेंट द्यावा तुझ्या जिथे चॅनलसाठी. भेटेल तिथे चालू व्हायचं ना. अब काय मला बडबड करायला काय कमी आहे काय? माझ्याकडे भरपूर विषय आहेत. मावशी म्हणतात पाहुणे जसे कॅमेरावरती आहेत हा? काही बदल नाही म्हणे. तसेच आहेत लावू ते तसेच आहे. खूप कशाला वेगळं कशाला राहायचं आहे तसंच आहे ना आपण, आहे की नाही? कळलं? मी त्यांना की खूप वर्षातून आहे ना? 15 वर्ष झाली असतील. तशाच आहेत त्या सेम. प्रतिमाने मला सांगितलं नाही तितकं मला प्रतिमाच्या आईवडिलांनी सांगितलं की त्यांचे मुंबईत पाहुणेरावळे किती आहेत. आता माझे सगळे कसे पाहुणेरावळे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि जिथे जाते तिथे सगळे शेजारी आम्ही बघतो. त्यांना सगळ्यांना माहिती आहे माझ्या आयुष्यात काय चाललंय. मॅडम काय ब्लॉगिंग करत नाही तुम्ही राहू? करते तर तन्वीश, अरे हे काय चाललं तुझं? गळायला काय लागलाय? तुझ्या मानेसाठी येते, गळ्यासाठी नाहीये. हा? त्या दिवशी टोचत होतो खूप. होय ना. आम्ही एवढ्या उशीर ब्लॉगिंग करतोय कारण की समोर लागले ट्रॅफिक. बघा किती जास्त ट्रॅफिक आत्ताशी सुटले. चल चल प्रतिमा हे पकड. मध्ये मध्ये येऊन सॉरी. सापडला सापडला रे गडी. ड्रायव्हिंगच्या सीट वरती जो बसतो की नाही त्याच्या तोंडात शिव्या 100% येतात. ओ शिवया. शिव्या म्हणजे शिव्या कंट्रोल. म्हणजे एवढ्या पण नाही. त्याच्या आईला एवढंच. मी त्याची आई. तन्वीश आजच्या गावात बाबांना पोरांच्या बघितलं समोर पाहिजे. खरंच अवघड आहे हे कंट्रोल करणं. पण आता काय करणार? काय नाही. कॅमेरा एक मिनिट शूटिंग कॅमेरावर हा बोलायचं. सॉरी बाळा चुकून आलं. समजलं. ठीक आहे. कंट्रोल. हा तिची समोरची मोठी बिल्डिंग दिसते का? पलीकडची नाही ही वाली इकडची. ओपन दिसते ती. ठीक आहे. हा व्हाईटच्या पाठीमागची. तर ती बिल्डिंग आहे अंबानीची. अंबानी. हा हसतोय तर मी त्याला माहित नाही अंबानी कोण आहे. माहिती नाहीये. अंबानी काय सांग का? अंबानी एक खूप मोठा उद्योगपती आहे Businessman. ज्याच्याकडे इंडियातला सर्वात जास्त पैसा त्या माणसाकडे आहे. खूप श्रीमंत आहे तो. ज्याची स्वतःची बिल्डिंग आहे म्हणजे अख्खी बिल्डिंग त्याचं घर आहे. कळलं का? अख्खी जी बिल्डिंग दिसते ना हा. ते त्याचं घर आहे. विचार कर आपली बिल्डिंग मध्ये एक छोटस घर आहे आणि त्याची अख्खी बिल्डिंगच घर आहे. मग किती पैसे असतील त्याच्याकडे? खूप जास्त. हा तर तो कशामुळे तर त्याने उद्योग म्हणजे व्यवसाय Business. बिझनेस खूप मोठा केला हुशारीने. कळलं? तो एक आणि रोबोट आहे. नाही बसतो. माणूसच व्यक्तीच होता. तर तन्वीश व्यवसाय बिझनेस करणं किती फायद्याचं असतं. किती म्हणजे जर करायचं असेल तर मन लावून करायचं असतं. त्यासाठी शिक्षण अभ्यास करावा लागतो. कळलं का? हो. तेव्हा कुठे असं काहीतरी करू शकतो. जसं तू बोललास ना त्या दिवशी की महाराजांच्याकडे एवढे गड किल्ले होते. मग एवढे गड किल्ले होते मग आपल्याकडे पण एकच घर का आहे? आपल्याकडे जास्त घर का नाहीयेत? तर त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती. महाराजांच्याकडे ते गड किल्ले महाराजांच्या राहण्या खाण्यासाठी नव्हते. त्यांचे ते गड किल्ले कशासाठी होते? तर स्वराज्यासाठी होते. कळलं? हा इथून बघा राव मुंबई कार मध्ये फिरणं खूप डिफिकल्ट आहे. ट्रेन मधून जर आलो तर कसं कॅब करू शकतो. इथं सोडलं आपलं आपण चालत फिरलो. बट या इथे कार लावायला पार्किंगच नाही आहे. म्हणजे आहे बट खूप छोटी जागा आहे जिथे पार्किंग ऑलरेडी फुल आहे. आता मला गाडी कुठे लावावी हेच समजत नाही की मला गाडीत बसून राहावं लागतंय. कारण की रस्त्याच्या कडेला गाडी उभी नाही करू शकत. इथे लगेच पोलीस येऊन फाईन लावतात. आले फिरून. आम्ही चाललोय सिग्नलला. या बाबा बसा लवकर सिग्नलला आहोत. बस तन्वीश. कोस्टल रोड मस्त झालेला आहे एकंदरीत दिसतंय. आधी हे काय नव्हतं स्ट्रक्चर काय ग? आताच झालं. याला म्हणजे आपण खूपच उशिरा आलो असं वाटतं इकडे. उशिरा आलोय आपण. हा? खूप दिवसांनी आलो. नाही तर पहिलं आम्ही दोघं दर आम्ही दोघं सॅटर्डे दर संडे सॅटर्डे संडे ऑलमोस्ट असायचो आम्ही इकडे. तन्वीश नव्हता रे तेव्हा. इकडे सगळा क्लीन भाग आहे. सनसेट बघ तिकडे प्रतिमा. आम्हाला गाडी लावायलाच जागा नाही त्याच्यामुळे कसा एन्जॉय करायचा आपण सनसेट बोला बरं. खाली बस. आता आम्ही गाडी लावण्याची ठिकाण शोधतोय पुढं. फायनली आम्हाला पार्किंग मिळालेलं आहे. तेही कुठे माहिती आहे काय? एकदम कडेला म्हणजे जे नरिमन पॉईंट जिथे स्टार्ट होतो तिथे एक्झॅक्टली. सो इथे आपल्याला पार्किंग मिळालेलं आहे. पे आणि पार्किंग आहे.
1.5 तासांसाठी 100 रुपये पे करावे लागतात आपल्याला. तर ठीक आहे यार, किमान 1.5 तास तरी आपण इथे थांबू शकतो. आता सनसेट झालेला आहे, सनसेट एन्जॉय नाही करू शकलो आम्ही, बट ठीक आहे. आता या इथून ना सनसेटच्या नंतरची जी क्षितिजावरती लाईट पडते ती एक बघायला मिळेल, आणि नाईट म्हणजे जी रात्र सुरू झाली की इकडच्या लाईट्स ज्या लागतात की नाही, एकदम नेकलेस पॉईंट जो बनतो तो आपल्याला बघायला मिळेल. प्रतिमा किती दिवसानंतर ना आलो आहे ना आपण, वर्षानंतर, ॲक्च्युली दिवसानंतर नाही वर्षानंतर आलेलो आहे. तिकडे तोंड करून बसायचे का, जरा साईड करूयात आपण, जरा लोकांना बोलूत. काय रे बघा होय. छान छान. हा हा थांब जरा थांब, बसायला मिळालं मेन म्हणजे. पहिलं चॅलेंज होतं की गाडी कुठे पार्क करायची, आणि दुसरं चॅलेंज होतं की जागा कुठे पकडायची, कारण की इथे ऑलरेडी लोक काही बसले होते. आम्ही बोलून बोलून थोडंसं सरका करून आम्ही जरा राज्य बळकावलेलं आहे, स्वतःचं स्वराज्य तयार केलं आपण एवढंसं माहिती आहे. बाय द वे आज आहे दादांचा वाढदिवस, आणि आम्ही सगळेजण दादांना व्हिडिओ कॉल करतो शुभेच्छा देण्यासाठी. उचलतात की नाही? अरे उचला 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 उचला. हॅपी बर्थडे. जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. उदंड आयुष्य लाभो तुम्हाला. काय चाललंय? राव कशासाठी झगडावं लागेल सांगता येत नाही. यासाठी मी जवळपास 1.5 किलोमीटर चाललो आहे. तिथे त्या चौपाटीला सुद्धा होतं, बट तिथे गर्दी जास्त होती, मग मी इकडे आलो चालत. आणि इथल्या कुठेतरी एका प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये मी जाऊन त्यांना रिक्वेस्ट करून आलो आहे. विचार करा, हे डेंजर होतं. झाला का वॉक? काय झालं? माझ्याकडे त्याचा आता मी तुझा. बघत होतो काय नेला. हा बोलला माझा फोन कुठला तुझा फोन? मी आत्ता आलोय वॉशरूमवरून. केला ना. नाही खरं सांग. त्याच्या हातात फोन घेतलं गेले कोणते? नाही, तू कोणाचा फोन? माझा फोन होता. तुझा फोन होता? कधी? हा बोल. आत्ता तर आपण इकडे भेटलो. मग बाबाच होते का? हो तुम्ही स्वतः खोटं का बोलू. मी नव्हतो. अरे मी आत्ता आलोय. आहे, आहे. ईशान. केवढं लक्ष होतं त्याचं माहिती आहे का फोनमध्ये. सो आता आपण येऊन पोचलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सच्या इथे. पण आता आमचे सगळे जे कार्यकर्ते आहेत ते कंटाळलेले आहेत, पाय दुखतायत आता मम्मींचे. तुझं नाही बोलत आहे मी. हां बरोबर आहे. त्यामुळे आता इथूनच त्यांनी चिकन खायचं बस. चिकन व्हायचंय. अरे क्या बात. चला जाऊयात आता जेवायलाच आपण. मंडळी या जेवायला. कसा आहे लाल लाल रस्सा आणि माझी फेवरेट बाजरीची भाकरी. तोंडाला पाणी सुटलेलं आहे. इकडे ऑलरेडी फडशा पाडलेला आहे. काल मस्तपैकी मुंबई फिरून झाल्यानंतर ना आज दिवसभर आराम केला कोणी, मम्मी आणि पप्पांनी. आणि आता वेळ झालेली आहे त्यांना अलविदा करायची, कारण की आज संध्याकाळी ते आता निघालेले आहेत गावी. जवळपास 4-5 दिवस थांबले इथे. आता ह्याच्या पुढे ते थांबा म्हणत होतं मी, बट ते थांबत नाही आहेत. आता खूप वेळा सांगून झालं, कारण की तिकडे सुद्धा त्यांचा मुलगा आहे प्रसाद, त्यांची मुलगी आहे छोटी, सून आहे. सो थांबवू नाही यांना इथे. आता मुलगी बाद झालं, नंतर येऊ पुन्हा आपण येत राहू अशी मध्ये मध्ये. छान वाटलं एकंदरीत. असं घर जरा भरल्यासारखं वाटतं गावाकडं असं कोणी आल्यानंतर ना. आता जाणार आहेत तर तन्वीश पण ज्यावेळी स्कूलला जातो त्यावेळी आम्ही दोघंच असतो. पुन्हा घर शांत होऊन जातं. सो ठीक आहे, इट्स पार्ट ऑफ लाईफ. आला का फोन? आला. निघाले ना? हा निघाले. चला निघूया. झाले रेडी? रेडी झालं. करणार नाही आम्हाला. आता आम्हाला पण नाही करणार आहे. 6 दिवस झाले आम्हाला येऊन. 6 दिवस झाले ना? मी म्हणतो 5 गेले दिवस. कळालं पण नाही. मंगळ, शुक्र, शनिवार 5 दिवस झाले. 5 दिवस झाले, मी तेच बोललो. हा. तन्वीश दुपारपासून नाराज आहे. तन्वीश
थांबा म्हणतो माझं चार्जर. मम्मी पप्पा निघाली गावाला. नको व्हिडिओ नाही बनवायचा का रे? प्रतिमा पप्पांच्या हातातली बॅग घे. कशाला ती जड आहे ना. इकडे घेतलेली. चला खाली त्यांना कळंबोली नाक्यावरती सोडायला घेऊन जायचंय. अरे तन्वीश तुला नाही आवडणार बाळा. तन्वीश सोड सोड असं नको करू. हे घे ती बॅग घे. रडायचं नाही. नाही रडत. येणार आहे 15 दिवस. जा. इथे बस आम्ही इथेच आहे सगळं. चला बाय बाय. तुम्ही लवकरच या. हा लवकरच या सुट्टीला. एक आठवडा आमच्याकडे. हॅपी जर्नी. हा हा ये चल. ये बाळा लेट होतोय. चल. पडशील पाळा. चल. मला घेऊन गेले. चल बाळा. ए इकडे बघू. गावाकडून येणाऱ्या सर्व लोकांचा अलविदा इथूनच कळंबोली नाक्यावरून करावा लागतो आम्हाला. सर्विस सोबत असेल तर असा इमोशनल होत असतो अलविदा. चलो बाय बाय बोल सर आता सर्वांना पब्लिकला बाय कर. अरे